मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज टेन्सचा दुसरा दिवस आहे, म्हणजे टेन्स शिकत आहोत. आपण काल आपण टेन्सचा प्रेझेंट टेन्स घेतलं होतं, परंतु आज आपण काल घेतला आपण सिंपल प्रेझेंट, साधा वर्तमान काळ. आज आपण घेणार आहोत मित्रांनो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू वर्तमान काळ. सर, चालू म्हणजे काय? जेव्हा एखादी क्रिया सुरू असते, समजा की उदाहरणार्थ आय एम रायटिंग, मी लिहित आहे. आय एम टीचिंग, मी शिकवत आहे. आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. आय एम जम्पिंग, मी उड्या मारत आहे. आय एम कुकिंग, मी स्वयंपाक करत आहे. पहा, सी इज कुकिंग, ती स्वयंपाक करत आहे. सी इज क्लाइंब ट्री, ती झाडावर चढत आहे. दे आर प्लेइंग ऑन द ग्राउंड, ते मैदानावर खेळत आहेत. किती वाक्य असं? आय असो, वी असो, मी असो, यू असो, दे असो, यावरून आपल्याला वाक्य तयार करायचे. मग सर, हे करत असताना मराठी भाषेमध्ये आपण सहज बोलून जातो. एखादी क्रिया चालू आहे सर, मला समजलं, आणि त्याला आपण चालू वर्तमान काळ म्हणतो. परंतु हेच आपल्याला सर इंग्रजी मध्ये कसं लिहायचं हे तुम्हाला माहित आहे का नाही? जर नसेल तर मी आज सांगतो तुम्हाला मित्रांनो, की या ठिकाणी वाक्य लिहिले एक बघा. तर त्या वाक्यामध्ये काय? कर्ता, कर्म, क्रियापद असं या वाक्याचं सेंटेन्स आहे. तुमच्या लक्षात आहे ना? हे सब्जेक्ट आहे, कर्म आणि वर्ब, म्हणजे हे मराठी भाषेत तुम्हाला माहिती आहे. कर्ता, कर्म, क्रियापद एवढं पाठ केलं तुम्हाला लक्षात येते सर, वाक्य आपल्याला माहित आहे, त्याची रचना माहित. पण या इंग्रजी भाषेमध्ये पहा, उपयोग कधी करायचा या चालू वर्तमान काळामध्ये? उपयोग करायचा क्रिया चालू आहे हे व्यक्त करण्यासाठी. पहा ना, आय एम टीचिंग, मी शिकवत आहे. वी आर प्लेइंग, आम्ही खेळत आहोत. दे आर जम्पिंग, ते उड्या मारत आहेत. दे आर वॉचिंग अ टीव्ही, ते टीव्ही पाहत. पहा बर सर, क्रिया चालू आहे हे व्यक्त करण्यासाठी आपल्याला समजलं, एवढं समजलं. पहा, मराठी वाक्याच्या शेवटी त आहे. त आहे, खेळत आहे. मुलगी रडत आहे, म्हणजे तिची क्रिया चालू आहे ना. किंवा त आहेत, आहेत अनेक. मुले खेळत आहेत, मुले अभ्यास करत आहेत, विद्यार्थी लिहित आहेत, म्हणजे त आहेत किंवा त आहे. म्हणजे जर एक वचनी असेल, लक्ष द्या, लिसन केअरफुली आवर माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो लक्ष बघा का, त आहे म्हणजे एखादा असेल, म्हणजे सिंग्युलर पर्सन असेल तर आपण काय म्हणतो? त आहे. आणि प्लुरल असेल म्हणजे अनेक असेल तर आपण त आहेत, हे लक्षात ठेवा. मग हे शब्द येतात, लक्षात ठेवा. आता पहा सर, व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ दिस सेंटेन्स, म्हणजे या वाक्याची मग रचना काय असेल सर? रचना लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय? लिहून घ्यायचंय. आता आज काल आपण भाग एक म्हणजे पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे. लक्षपूर्वक ऐका आणि वहीवर नोंद करून घ्या, रजिस्टर करा, त्यावरती नोंद करा आणि मला सांगा सर, मला हे टेन्स आता समजणार नाही. तुम्ही कंटिन्यू माझा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, परंतु एक लाईक द्यायला विसरू नका. एक लाईक करा, म्हणजे मला पण कधी माझा व्हिडिओ, मी जी एवढी मेहनत तुमच्यासाठी घेत आहे, माझी मेहनत कुठेतरी फळाला येत आहे असं मला वाटतं. म्हणून एक लाईक करायचा नेहमीच. बघा, वाक्यरचना काय सर? सब्जेक्ट प्लस एम इज आर. आता पहा, एम इज आर काय सर? एम म्हणजे मी, बरोबर आहे. आय एम म्हणजे मी आहे. पण एमचा अर्थ आहे होते, ईचा अर्थ होते आहे होते, आणि आरचा सुद्धा आहेत होते. पण सर, एम कधी घ्यायचं? जेव्हा करता फक्त आपण आय असतो, आयच्या पुढेच फक्त एम घ्यायचं. इज कधी घ्यायचं? ही, सी, इज, है का नाही? ही इज, सी इज, दे आर, वी आर, म्हणजे यू आर, है का नाही? म्हणजे यू, बघा, आर कधी घ्यायचं? यू, दे, वी आर, यू आर, दे आर. इज कधी घ्यायचं? ही, सी, इट, किंवा एखादं नाव असेल तर, बरोबर आहे. मग नंतर काय घ्या सर? हे झालं वर्बचा चौथा फॉर्म घ्यायचा. वर्ब म्हणजे क्रियापद, क्रियापदाचा चौथा फॉर्म कसं सर? त्या ठिकाणी त्याला आयएनजी लागते. कारण ते आय एम प्ले असेल तर प्लेइंग, कुक, कुकिंग, गो, गोईंग, स्टडी, स्टडीइंग, अजून काय येईल? प्ले, प्लेइंग झालं. अजून सांग मला. वेट, वेटिंग, अजून सांगा. वेट, वेटिंग झालं. म्हणजे पहा, काय पण घ्या, एखादी क्रियापद घ्या, त्याला आपण आयएनजी असते, आयएनजी लागते, म्हणजे त लागते. काय भाषा? तची भाषा इथं. खेळत आहे, खेळत आहेत. पहा, एक आणि अनेक यामधला फरक लक्षात घ्या मित्रांनो, आणि तुमच्या मनामध्ये असं फिट करून ठेवा. सर, एक असेल तर काय घ्यायचं क्रियापदामध्ये, आणि अनेक असेल तर काय घ्यायचं? आता एक लक्षात ठेवा, ती पहा, आय सोबत एम घ्या, इथे लिहून घेतले, स्क्रीनशॉट कर ना, काय प्रॉब्लेम? आय सोबत एम घ्या, एकवचनी कर्त्यासोबत इज. पहा,
आय सोबत आय एम रायटिंग. आणि एक वचनी करता समजा माझा मित्र आहे रमेश इज इटिंग, रमेश जेवण करत आहे किंवा खात आहे. आणि यू व अनेक यू असेल यू तर काय घ्यायचं मित्रांनो, व अनेक वचनी कर्त्यासोबत आर घ्यायचे. यू आर प्लेइंग, यू आर स्टडिंग, किंवा यू आर काय असेल, किंवा दे आर अनेक वचनी दे आर जम्पिंग. नंतर वी आर रायटिंग, आम्ही लिहित आहोत. म्हणजे पहा एखादी क्रिया सुरू असताना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आर घ्यायचा आहे, यू सोबत, वी सोबत किंवा दे सोबत. एवढा मुद्दा लक्षात आला असेल. आता ती मुले क्रिकेट खेळत आहेत. आता सर यामध्ये करता कोण आहे, सब्जेक्ट कोणता आहे, ती नाही ती मुले. या ठिकाणी मुलांना लक्षात ठेवा, ती मुले म्हणजे काय काय दे सांग दे द बॉईज काय करतात म्हणतात ती द बॉईज. आता शेवटी जा, लक्षात ठेवा आपल्याला मित्र आपल्या मनामध्ये काय ना शेवटी जा परत या असं. आता पहा द बॉईज आर प्लेइंग क्रिकेट. पहा मित्र आता मी काय वाक्याची रचना कशी केली बघा. सुरुवातीला सब्जेक्ट घेतला, नंतर शेवटी गेलो, नंतर 1 2 3 नंबर मुद्दाम देऊन ठेवलेले आहेत. कोणता नंबर कुठे घ्यायचा हे लक्षात ठेवा. आता पहा मग इथं काय येईल सर, सब्जेक्ट कोणता घेतला आपण सुरुवातीला, हे एक नंबर सब्जेक्ट घ्यावाच लागतो सुरुवातीला. नंतर शेवटी गेलो, हे काय आहे साठी काय घेतलं, आर घेतलं. नंतर खेळण्यासाठी प्ले, परंतु खेळत म्हणून इथं 2 नंबर घेतले. हे घेतलं 1 नंबर, हे 2 नंबर. आणि काय खेळता येईल मुलांनो, हे झालं 3 नंबर. पहा वाक्याची रचना लक्षात ठेवा. तुम्हाला टेन्स शिकायचे आहेत ना, नक्की लाईक करा. आणि वाक्याची रचना मित्रांनो लक्षात ठेवा. काय होईल, तुम्ही एखादं वाक्य सांगितलं, कंटिन्यू सांगितलं का साध्यामध्ये सांगितलं, वाक्य साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे का कंटिन्यू मधलं आहे, हे त्या ठिकाणी आईन जे आलं की समजून घ्यायची एखादी क्रिया चालू आहे. आता एखादं सुनीता तिच्या खोलीत अभ्यास करत आहे. पहा सुनीता नंबर 2, सुनीता तिच्या खोलीत अभ्यास करत आहे. पहा इकडं अभ्यास करत आहे. पहा करत त आलं काय नाही, हे महत्वाचं करत असल्यामुळे ही क्रिया चालू आहे. मग या ठिकाणी मुलांनो फटाफट नंबर द्या. सब्जेक्ट कोण आहे मुलांनो, ही करता कोण काम करत आहे याच्यावरती, सुनीता. नंतर काय करा, शेवटी जा, कोण आहे साठी सब्जेक्ट क्रियापद असल्यामुळे 1 नंबर द्यायला. नंतर सांग मला काही अभ्यास कर, आहे का नाही, काय सांगता 2 नंबर लागेल अभ्यास करणे, है का नाही. याला 2 नंबर द्या, व्हर्बचा चौथा फॉर्म द्या. हे लक्षात ठेवा की आयएनजी म्हणजे व्हर्बचा चौथा फॉर्म आहे. नंतर कुठं खोलीत म्हणलं या ठिकाणी 1 2 3 नंबर द्यायला. आणि तिच्या खोलीत, कोणाची खोली मुलांना, तिची खोली, म्हणजे याला काय देणार 4 नंबर, तिच्या खोलीत इथपर्यंत. मग आता पहा बरं वाक्य कसं तयार होत आहे लक्ष द्या. आता पहा इथं मुलांनो सुनीता SUNITA जर सुनीता, नंतर आय साठी काही इज येईल का आर येईल, इज येईल ना, सुनीता इज. नंतर अभ्यास करण्याला काय म्हणतो सर, स्टडी बरोबर आहे, पण स्टडिंग STUDYING. नंतर सांग मला STUDY बरोबर आहे. इन हर रूम येत, इन त असल्यामुळे या 3 नंबरला इन घ्या. कुठं तिच्या खोली म्हणजे हर रूम पहा काय काय केले बघा बरं मित्रांनो. इथं नंबर 1 ला घेतला पण सब्जेक्ट हे आहे, सुनीता ही सब्जेक्ट झाली. नंतर शेवटी गेलो 1 नंबरला काय घ्यायचंय, आहे साठी इज घेतलं 1 नंबर. स्टडिंग साठी 2 नंबर, हे आहे व्हर्बचा चौथा फॉर्म. आणि त साठी इन ह्या, याला 3 नंबर दिलं. आणि हे तिच्या खोलीसाठी हर रूम साठी मी दिलं 4 नंबर. पहा सब्जेक्ट 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. पहा लक्षात काय केलं मी, आयएनजी बरोबर आहे लक्षात ठेवा. ही इथं नाही स्टडिंग, हे
चौथा फॉर्म आहे होपचा. आता एक वाक्य पुन्हा, मी बसची वाट पाहत आहे. मी बसची वाट पाहत आहे. पहा मुलांनो, या ठिकाणी आता पटापट नंबर द्या. सब्जेक्ट कोण आहे? मी आहे ना. मी या नंबर सब्जेक्ट घ्या. नंतर शेवटीच्या इथे आहे साठी 1 नंबर द्या. आता साठी पहा, वाट पाहण्याला काय म्हणतो आपण? वेट म्हणजे वाट, म्हणजे वाट, पण वेटिंग टल ना, इथं मग होपचा काय बघा सांगतो. आता वाट बरोबर आहे. वाट पाहण्याला आपण काय तो होपचा चौथा फॉर्म द्यावा लागला. होपचा चौथा फॉर्म लक्षात. आता कशाची वाट पाहिला होतो? मी बसची वाट पाहतो, बरोबर वाट पाहतो, पण सी साठी काय येईल? हे पहा, सी याला 3 नंबर द्या आणि बस साठी 4 नंबर द्या. म्हणजे काय होईल तुम्हाला फोन केला आता इथं इन साठी मी 3 नंबर दिला, इथं सी साठी 4 नंबर दिलेला आहे. आता मग काय सर, आय साठी काय येईल? मी साठी काय येईल? आय. नंतर शेवटी जा सर, आय साठी काय घेऊ? इज घेऊ का एम घेऊ? पहा, इज एम आर. मग काय साठी सांगा? 100 वेळा सांगितलं की मी आय असेल तर एमच घ्या. 100% लिहून टाक. ही काळ्या दगडावरची रेष आहे म्हणून आय एम. नंतर वेटिंग फॉर द बस. वेटिंग फॉर द बस. आता इथं पहा, आता मी काय काय केलं बघा बघा, सांग बरं. सब्जेक्ट कोणता आहे? मी साठी दिला नंबर 1. नाही, सब्जेक्ट साठी आय. एम साठी हे इथं 1 नंबर. नंतर वेटिंग साठी काय दिलं बा सांग बरं. वेटिंग साठी होपचा चौथा फॉर्म. 2 नंबरचं वाक्य आहे आपलं, होपचा चौथा फॉर्म. आणि फॉर साठी 3 नंबर द्या. सी कशाची? फॉर साठी 3 नंबर. आणि कशाची वाट पाहत आहे? द बस, हे 4 नंबर. पहा, सिक्वेन्स महत्वाचा आहे. सेंटेन्स सिक्वेन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन इंग्लिश लँग्वेज. कोणत्याही वाक्यामध्ये मित्रांनो, वाक्याच्या आपल्याला वाक्याची जी हे आहे ना, रचना बरोबर आली पाहिजे. सिक्वेन्स म्हणजे आता पहा, मी पाहत आहे वाट बसची, किंवा मी उलट सलट लिहिला तर काय होते मित्रांनो, वाक्याची रचना बरोबर येणार नाही. आता इथं पहा, ती क्रिकेट मुले आहेत खेळत, असं होईल का? नाही ना मित्रांनो. म्हणून तर या ठिकाणी आपल्याला व्याकरणासाठी हे टेन्सचा मी काळ आणले आहे. आणि तुम्हाला कंटिन्यू 10-12 दिवस थोडं लक्षपूर्वक ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. प्रत्येक वाक्याची रचना, कोणत्या होपचा कोणता फॉर्म घ्यायचा, सब्जेक्ट कोणता घ्यायचा, होप कोणता घ्यायचा, ऑब्जेक्ट कसं घ्यायचं, याबद्दल मी संपूर्ण माहिती घेत आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.